नांदेड शहराचे सुपुत्र आणि आज जो काही नांदेडचा विकास आपल्याला पाहायला मिळतो तो ज्यांच्यामुळे नांदेडकरांनी बघितला ते महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान खासदार सन्माननीय अशोकराव चव्हाण साहेब। आज मला अतिशय आनंद आहे की नांदेडमध्ये महानगरपालिकेच्या प्रचाराच्या निमित्ताने या ठिकाणी मी आलो आहे। खरं तर मला या ठिकाणी सभा घेण्याची आवश्यकता नव्हती। अशोकरावांसारखं नेतृत्व नांदेडमध्ये आहे आणि आता तर नांदेड करता विकसित नांदेडचा संकल्पनामा हा भारतीय जनता पक्षाने तयार केला आहे। मी तुम्हाला सांगायला आलोय या संकल्पनाम्याच्या पाठीशी हा देवाभाऊ पूर्ण ताकदीने उभा आहे आणि हा संकल्पनामा पूर्ण केल्याशिवाय आता आम्ही थांबणार नाही। बंधू भगिनींनो, मला या निमित्ताने सांगायचं आहे ही निवडणूक केवळ आम्ही एखादा महापौर बसावा याकरता पाहत नाही। आम्हाला दिसतंय ते नांदेड शहर जे खऱ्या अर्थानं मराठवाड्याचं प्रमुख शहर बनलेलं आहे ते महाराष्ट्राचं प्रमुख शहर होऊ शकतं। ही नांदेडची ताकद आहे। ज्यावेळी ही सभा मी पाहतोय, इथली संख्या मी पाहतोय, माझ्या मनामध्ये कुठलीही शंका उरलेली नाही। 16 तारखेला नांदेडचा महापौर हा भाजपचाच असणार आहे। मी आपल्याला एवढीच विनंती करतो, येत्या 15 तारखेला या निवडणुकीच्या निमित्ताने आपल्याला पुन्हा एकदा या नांदेडमध्ये अशोकरावांच्या नेतृत्वात एक मोठं कार्य करून दाखवायचं आहे। 15 तारखेला मतदानाला गेल्यानंतर ज्या ठिकाणी कमळ दिसेल तिथली बटन आपल्याला दाबायची आहे। मी तुम्हाला आश्वस्त करण्याकरता आलो आहे। 15 तारखेला कमळाची काळजी तुम्ही घ्या। 16 तारखेपासनं 5 वर्ष तुमची काळजी आम्ही घेऊ, हा विश्वास तुम्हाला मी देतो।